Hello everyone, welcome to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture, that is lecture number 3 in the Maharashtra Civil Services General Condition of Services Rules 1981. तर आपण महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981च्या चॅप्टरमध्ये आपण लेक्चर 3 पर्यंत आलेलो आहोत. तर सेक्शन नंबर म्हणजे रूल नंबर आहे 9 पासून स्टार्ट करणार आहे चॅप्टर सेकंडमध्ये. तो डेफिनेशनचा पार्ट आहे, आज आपण कव्हर करणार आहे. ओके, तर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल्स 1981मध्ये चॅप्टर 2मध्ये डेफिनेशनचा पार्ट दिलेला आहे. तर चॅप्टर 2मध्ये जो डेफिनेशनचा पार्ट आहे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. खूप डेफिनेशन दिलेले आहे त्यामध्ये. ॲक्च्युअल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची पहिली डेफिनेशन आहे. ॲक्च्युअल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? द ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टिंग अ गव्हर्नमेंट सर्वंट विथ हिज पर्सनल लगेज, फेरी टोल्स अँड कॅम्प इक्विपमेंट इफ नीडेड. तर ह्याला आपण ॲक्च्युअल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये कन्सिडर करतो. ओनली ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आर कवर्ड, नॉट लक्झरी अँड पर्सनल एक्स्ट्राज तुम्ही ॲड केला असेल तर ह्यामध्ये कवर होणार नाही आहेत. त्यामध्ये कुठले कुठले एक्सक्लूड होणार आहेत, कुठले कुठले इन्क्लूड होणार आहेत ते पण आपण बघू. आता ह्यामध्ये एक्सक्लूड्स हॉटेल, स्टे फूड, कॅरेज ऑफ पर्सनल स्टोरेज आणि गिफ्ट टू ड्रायव्हर्स, इन्सिडेंटल डॅमेजेस लाईक दी क्रॉकरी, ब्रेकेज ऑफ फर्निचर वेअर. तर येता जाता तुमची जी इथं फर्निचर वेअर वगैरे डॅमेजेस ब्रोकेज झाले आहे त्याचा एक्सपेन्सेस पण तुम्हाला ह्यामध्ये नाही येणार. ते सेपरेट तुमचं जे ॲक्च्युअल कॉस्ट आहे तेवढंच येणार आहे. ओनली द ट्रान्सपोर्ट कॉस्ट आर कवर्ड, नॉट लक्झरी अँड पर्सनल एक्स्ट्राज यामध्ये इन्क्लुडेड नाही. इन्क्लूड्स लगेज ट्रान्सफर, फेरिटोल, कॅम्प गिअर ट्रान्सपोर्ट. एक्सक्लूड्स हॉटेल बिल्स, फूड, फर्निचर, गिअर, गिफ्ट. तर वेअर गिफ्ट जे आहे ते इथं काय होणार आहे, एक्सक्लूड होणार आहे. फॉर एक्झाम्पल, अ गव्हर्नमेंट ऑफिसर ट्रॅव्हल्स फॉर द ड्युटी, ट्रेन फेअर अँड लगेज ट्रान्सपोर्ट आर रिम्बर्स्ड होणार आहे, बट हॉटेल रूम अँड दी लंच आर नॉट रिम्बर्स्ड. इथं होणार नाही आहे, ते तुम्हाला खर्च करावं लागणार आहे. त्याच्यानंतर जे आहे अलॉटमेंट म्हणजे काय? अलॉटमेंट म्हणजे काय आहे? ग्रँट ऑफ लायसन टू ऑक्युपाय गव्हर्नमेंट ओन्ड लीज लिक्विजिन हाऊस ऑर पार्ट ऑफ इट फॉर दी रेसिडेन्शियल यूज. म्हणजे परमिशन गिवन टू लिव्ह इन दी गव्हर्नमेंट प्रोव्हायडेड हाऊस. म्हणजे काय असते अलॉटमेंट म्हणजे काय करते? गव्हर्नमेंट अलॉट करते. गव्हर्नमेंट आता जजेस आहेत फॉर एक्झाम्पल, गव्हर्नमेंट ऑफिसरना काय करते? गव्हर्नमेंट अलॉट करते की त्यांचे जे हाऊसेस असतात ना ते गव्हर्नमेंट ऑफिसर्सना काय करतात? अलॉट करतात. म्हणजे लायसन्स देतात की तुम्ही इथं राहा. ह्याच्यासाठी अप्लायज टू फुल हाऊस ऑर पार्ट ऑफ इट. म्हणजे पूर्ण हाऊस दिलं जाते किंवा पार्ट ऑफ इट त्याचं दिलं जातं. त्याच्यानंतर ॲप्रेंटाईस म्हणजे काय आहे? ॲप्रेंटाईस अ पर्सन सेंट फॉर द ट्रेनिंग इन द ट्रेड or businesses with intention to future government employment, paid monthly but not holding substantive post. तिथं कुठल्याही सबस्टॅन्टिव्ह पोस्ट नसते, आपण त्याला वर्कर म्हणू शकत नाही, ॲप्रेंटाईस म्हणतो. कारण तो जो असतो ना तो ट्रेनी असतो फक्त कारण फ्युचरचे गव्हर्नमेंटसाठी तो काय असायला पाहिजे? एम्प्लॉयमेंटसाठी उपयोगी असायला पाहिजे. अ ट्रेनी अंडर गव्हर्नमेंट who's learning a job and is paid but is not yet permanently appointed. त्याला परमनंटली अपॉइंट केलेलं नाही. त्याच्यानंतर ऑडिट ऑफिसर कोण असणार आहे? ऑडिट ऑफिसर जे आहे ते सब रूल 4मध्ये दिले आहे, 9(4)मध्ये. अपॉइंटेड बाय कॅम्प्ट्रोलर. आता इम्पॉर्टंट आहे. अपॉइंटेड बाय दी कॅम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. अपॉइंट करणाऱ्या ऑडिट ऑफिसरला कॅम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. वर्क्स इन हुज ऑडिट सर्कल अ पब्लिक सर्वंट इज सर्विंग हॅज सर्व्ड फॉर द सर्व्हिस व्हेरिफिकेशन. म्हणजे ऑडिट ऑफिशियल इन द चार्ज ऑफ फायनान्शियल चेकिंग फॉर द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट वेअर एम्प्लॉई वर्क स्किल. म्हणजे ऑल्सो हँडल्स दी व्हेरिफिकेशन इन दी पास्ट सर्व्हिसेस अँड त्यात कॅम्प्ट्रोलर ऑडिटर जनरलचा मेन रोल प्ले होतो. आता ह्याच्यानंतर जे आहे ना ते कॅडरची डेफिनेशन आहे सब रूल 9मध्ये. ग्रुप ऑफ परमनंट अँड टेम्पररी पोस्ट जे असतात ना सँक्शन ॲज अन सर्व्हिस ऑर पार्ट ऑफ दी सर्व्हिस म्हणजे युनिटमध्ये, म्हणजे कंबाईंड ग्रुप ऑफ ऑल अप्रूव्ड पोझिशन परमनंटली ऑर टेम्पररी इन डिपार्टमेंट ऑर सर्व्हिसेस. म्हणजे बघा की द एज्युकेशन डिपार्टमेंट हॅज अ कॅडर ऑफ 1000 टीचर्स परमनंट और टेम्पररी कंबाईंड, ज्याला आपण कॅडर म्हणतो. त्याच्यानंतर
आता इथे 2 टर्म्स आहेत. 6मध्ये कॅम्प इक्विपेज असं टर्म आहे आणि 7मध्ये कॅम्प इक्विपमेंट असं टर्म आहे. तर कॅम्प इक्विपेज म्हणजे काय? मीन्स ओन्ली ॲपॅरेटस फॉर दी मूव्हिंग अ कॅम्प. एक ॲपॅरेटस असतं की मूव्हिंग टू दी कॅम्प आणि एक्सक्लूड कॅम्प इक्विपमेंट. ह्यामध्ये हे जे इक्विपमेंट आहे ना ते येणार नाही यामध्ये. इन्क्लूड्स बॅगेजेस, ॲनिमल्स, त्याच्यानंतर बॅगेज ॲनिमल्स, बुलक कार्ट्स, ड्रायव्हर, कुलीज, टेंट, फीचर्स हे सगळे यामध्ये येणार आहेत. म्हणजे ते थोडक्यात आपण म्हणायला गेलं तर ट्रान्सपोर्ट सिस्टीम असं म्हटलं तरी चालेल. द कॅम्प फ्रॉम दी वन प्लेस टू अनदर प्लेस. तर ह्याला आपण कॅम्प इक्विपेज असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे? बुलेट कार्ट्स, त्याच्यानंतर कॅरेज, टेंट, फीचर्स हे इन्क्लूड होणार आहेत. त्याच्यानंतर एक्सक्लूड्स दी प्रायव्हेट सर्वंट्स यामध्ये एक्सक्लूड होणार आहेत. अ गव्हर्मेंट ऑफिसर गोईंग ऑन दी टूर हॅज अ बुलक कार्ट, कुलीज अँड टेंट फीचर दॅट अ कॅम्प इक्विपेज असणार आहे त्यामध्ये. म्हणजे बेरॅकमध्ये प्रॉपर डेफिनेशन काय दिली आहे? मीन्स द ॲपॅरेटस फॉर मूव्हिंग अ कॅम्प. दिस टर्म्स excludes camp equipment and means only moving apparatus or the carriage which includes the baggages, bullock carts, drivers of the tent pitchers. Any private or extra servants are not included in this term. इथं प्रायव्हेट सर्वंटला इथे इन्क्लुडेड नाही आहे. फक्त हे गव्हर्मेंट सर्वंटसाठीच आहे. त्याच्यानंतर कॅम्प इक्विपमेंट म्हणजे काय? ह्यामध्ये टेंट items, pitch and furnish them. If no tent, other necessary camp furniture needed in the public interest. All items carried to stay during a tour like the tent or camp beds. थोडक्यात आय होप हे समजलं नसणारच आहे. एक्झाम्पल सांगते. आता जर बेसिक ह्यामध्ये जर मीनिंग बघायला गेलं ना तर कॅम्प इक्विपमेंटमध्ये मीनिंग जर बघायचं असेल, कॅम्प इक्विपमेंट रेफर्स टू दी टेम्पररी सेटअप. जर आपल्याला म्हणजे आता कुठेतरी गव्हर्मेंट कॅम्प जर असेल तर तिथं गव्हर्मेंट कॅम्पला आपण गेलोत, आपण गव्हर्मेंट सर्वंट आहे तर गव्हर्मेंट कॅम्पसाठी गेलो आहे तर टेम्पररी सेटअप असते तिथले. एक टेंट म्हणजे टेम्पररी लिव्हिंगसाठी आपल्याला काय केलं जातं? सेटअप केलेलं असतं, टेंट वगैरे लावलेलं असतं. अँड यूज फॉर दी लिव्हिंग ऑर स्टेईंग इन द फील्ड ड्युरिंग दी सर्व्हिस. तोपर्यंत जे सर्व्हिसेस चालू असतात ना, माईट बी 3 डेज 4 डेजसाठी आपण तिथं गेलेलो आहोत तर 3 डेजसाठी जे आपल्याला लिव्हिंग तिथं सेटलमेंट करून दिलेली असते, सर्व्हिसेस ड्युटीज स्पेशली आउटसाईड दी ऑफिशियल और परमनंट अकॉमोडेशनच्या बाहेर आपण तिथं गेलेलो असतो. त्यासाठी जे आपल्याला राहण्यासाठी जी सोय करून दिलेली असते त्यामध्ये इन्क्लुडेड काय काय असणार आहे? त्यामध्ये टेंट, कॅम्प बेड्स और कॉस्ट, त्यानंतर लॅटर्न्स, त्यानंतर कुकिंग असते, त्यामध्ये वॉटर ड्रम्स, फील्ड टॉयलेट्स, मॉस्किटो नेट्स. तर यामध्ये हे इन्क्लूड कॅम्प इक्विपमेंटमध्ये होणार आहे. आता पर्पज काय असणार आहे ह्या सेक्शनच्या पाठीमागे? टू प्रोव्हाइड द टेम्पररी लिव्हिंग अरेंजमेंट इथे तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे, जे कॅम्प वगैरे प्रोव्हाइड करतात ना त्यावेळेस. लाईक ड्युरिंग दी टूर्स अँड इन्स्पेक्शनच्या वेळेस काहीतरी इन्स्पेक्शनचं काम आहे आणि तुम्ही तिथे गेलेला आहात तर त्यावेळेस मिलिटरी ऑपरेशन्स ऑर दी फील्ड ड्युटीसाठी. आता इक्विपेज म्हणजे काय? कॅम्प इक्विपेज म्हणजे इक्विपेज रेफर्स टू ऑफिशियल सेट ऑफ टूल्स. इथं आपल्याला जे नॉर्मल लिव्हिंग टूल्स आहेत ना त्याच्या पद्धतीने सांगितले, लाईक चेअर, लॅट्रन्स, जे आपल्याला नेसेसरी टूल्स आहेत आपल्याला डेली लाईफमध्ये त्याचं सांगितलं. पण इक्विपेजमध्ये काय येणार आहे? रेफर्स टू दी ऑफिशियल सेटअप टूल्स. तुम्ही तिथं इन्स्पेक्शनसाठी गेलात ना तर इन्स्पेक्शनसाठी कोणकोणते टूल लागणार आहेत? नॉट दी लिव्हिंगसाठी जे टूल्स लागणार आहेत ते नाही. ज्या कामासाठी गेला आहे ना त्या कामासाठी जे तुम्हाला टूल्स लागणार आहेत ना ते गोष्ट. म्हणजे तुम्हाला आता ट्रॅव्हलिंग जे बुलक कार्ट लागणार आहे तुम्हाला ट्रॅव्हल करण्यासाठी ती गोष्ट, किंवा युनिफॉर्म लागणार आहे, स्टेशनरी लागणार आहे, फील्ड इक्विपमेंट लागणार आहे, पर्सनल आर्म्स म्हणजे त्यामध्ये काहीतरी अशा गोष्टी लागणार आहेत की तुम्हाला हेल्प करतील तुमच्या त्या वर्कमध्ये किंवा ट्रेनिंगमध्ये. त्याच्यानंतर पर्पज काय ह्या इक्विपमेंटच्या पाठीमागे? टू सपोर्ट दी परफॉर्मन्स ऑफ ड्युटी. तुमची जी ड्युटी आहे ना ते सपोर्ट करण्यासाठी. आणि ह्याचं पर्पज काय? तिथं जाऊन तुम्हाला किमान जे लिव्हिंग कंडिशन आहे ना, बेसिक लिव्हिंग कंडिशन मिळावेत, हे कॅम्प इक्विपमेंटमध्ये आहे. अँड कॅम्प इक्विपेजमध्ये तुमच्या ड्युटीला सपोर्ट करतं ते. त्याच्यानंतर जे आहे एक्झाम्पल बघा. एक्झाम्पलमध्ये जर म्हणायला गेलं तर गव्हर्मेंट ऑफिसर ऑन दी फील्ड व्हिजिटला गेलेत तर त्यामध्ये कॅम्प इक्विपमेंटमध्ये काय येणार आहे? तर ह्यामध्ये टेंट येणार,
फोल्डिंग टेबल, वॉटर, ड्रम, मॉस्किटो नेट ह्यामध्ये इन्क्लुडेड होणार आहे. तर आता कॅम्प इक्विपेजमध्ये काय असणार आहे, कॅम्प इक्विपेजमध्ये जर एक्झाम्पल बघायला गेलं तर त्यामध्ये तुम्ही जर एक पब्लिक सर्वंट लाईक पोलीस असाल तर त्यामध्ये तुमच्याजवळ रायफल असणार आहे, युनिफॉर्म पाहिजे, हेल्मेट आणि त्याच्यानंतर ॲम्युनिशन पाऊच वगैरे काही असेल ना, त्या गोष्टी तुमच्या ड्युटीला जे हेल्प करणारे नेसेसरी गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी म्हणजे कॅम्प इक्विपेज असणार आहेत. आय होप तुम्हाला डिफरन्स समजला असेल, मीनिंग समजला असेल. त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे ना, आर्टमध्ये काय सांगितलं आहे, कंपेन्सेटरी अलाउन्सेस सांगितलं आहे. अलाउन्सेस ग्रँटेड टू मीट अ पर्सनल एक्सपेंडिचर ड्यू टू स्पेशल ड्युटी सर्कमस्टॅन्सेस इन्क्लूड्स दी व्हेरियस टाईप्स ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस त्यामध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे कंपेन्सेटरी अलाउन्सेस म्हणजे काय, अलाउन्सेस ग्रँटेड टू मीट द पर्सनल एक्सपेंडिचर्स ड्यू टू स्पेशल ड्युटी. आता मला काय केलं आहे मतलब म्हणजे मला म्हणजे इथं काहीतरी हिल अलाउन्सेस म्हणजे हिल्सवर मला काहीतरी इन्स्पेक्शन करायला पाठवलं, तर मला जे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस लागलेत ना त्या हिल्समध्ये, मी हिल्समध्ये का गेले, कारण माझी तिथे ड्युटी आहे इन्स्पेक्शन करण्याची. तर का गेले, तर त्याच्यासाठी जे मला एक्सपेन्सेस लागणार आहेत ना, तर त्याला कंपेन्सेटरी अलाउन्सेस म्हणणार आहेत, कारण मला त्याचं कंपेन्सेशन त्यांना द्यावं लागणार आहे. रिमोट ड्युटी स्टेशन अलाउन्सेस, डेली अलाउन्सेस ड्युरिंग दी टूर, तर त्यांना ते दिलं लागणार. म्हणजे एक्स्ट्रा मनी गिवन टू रिकवर दी कॉस्ट ड्यू टू द टफ ऑर अनयुज्युअल वर्किंग तुम्हाला जर सांगितलं असेल तर त्याच्यासाठी काय केलं जाते की एक्स्ट्रा तुम्हाला पेमेंट दिलं जातं तिथं. 9मध्ये म्हटलं आहे कंपेन्सेट. इथं कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे काय, ऑब्व्हियसली कॉम्पिटंट ऑथॉरिटी कोण असणार आहे, गव्हर्नमेंट असणार आहे. ऑर एनी ऑथॉरिटी, जर गव्हर्नमेंटनं कुणाला तरी पॉवर्स इथं डेलिगेट केलं असेल तर तिथं ते कॉम्पिटंट ऑथॉरिटी असू शकतात. त्याच्यानंतर काय असणार आहे की 10मध्ये कन्सॉलिडेटेड फंड्स ऑफ इंडिया आणि स्टेटचं जे कन्सॉलिडेटेड फंड आहे ना त्याच्या डेफिनेशन सांगितलं आहे. मेन फंड दॅट includes revenue loans raised, loan repayment received by the government of India state. त्यामध्ये काय म्हटलं आहे की मेन फंड्स इन्क्लूड्स दी ऑल रेव्हेन्यूज, त्यामध्ये सगळे रेव्हेन्यूज, लोन रेस्ड अँड लोन पेमेंट रिसिव्ड बाय दी गव्हर्नमेंटने जे रिसीव करतात ते, म्हणजे कन्सॉलिडेटेड फंडमध्ये सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंटचे मेन ट्रेझरी अकाउंट असते ना त्यामध्ये ते इन्क्लुडेड होणार आहे. म्हणजे त्यामध्ये सगळे सॅलरीज, पेन्शन्स इन्क्लूड होणार, स्कीम्स इन्क्लूड होणार आहेत, त्यामध्ये पेड जे फंड्स पेड केलेले असतात ते. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन काय असणार आहे, कॉन्स्टिट्यूशन तर आपली सुप्रीम ऑथॉरिटी आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया रेफर्स टू दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणणार. 9-11मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर तर आहे डेट ऑफ फर्स्ट अपॉइंटमेंट. आता डेट ऑफ फर्स्ट अपॉइंटमेंट काय असणार आहे, फर्स्ट डे ऑफ ऑफिस गव्हर्नमेंट ऑफ सर्व्हिस फॉर दी कॅल्क्युलेटिंग पेन्शन अँड सिनियॉरिटी. तर तुम्हाला तिथं काय आहे की डेट ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट टेक्सची चार्जेस जर फर्स्ट गव्हर्नमेंट पोस्ट ऑर अर्ली इफ डुईंग ड्युटी दॅट काउंट्स फॉर दी पेन्शन, त्या पेन्शनसाठी तुम्हाला ते जे डेट आहे ना ते काउंट केलं जाते. म्हणजे अ क्लर्क जॉईन्स ऑन 1 जानेवारी 2000 दॅट हिज डेट फॉर दी फर्स्ट अपॉइंटमेंटसाठी ते डेट असणार आहे त्याचं. पुढे जाऊन त्याला जे पेन्शनसाठी आहे ना ते पण तिथं त्या डेटपासूनच काउंट केलं जाणार आहे. त्यानंतर 13-14 डे ड्युटी असे लक्षात ठेवू शकता. मिडनाईट टू नेक्स्ट मिडनाईट, ह्या मिडनाईटपासून दुसऱ्या मिडनाईटपर्यंत जे असते त्याला आपण काय म्हणणार आहे, डे म्हणणार आहे. त्याच्यानंतर 1 फुल कॅलेंडर 24 आवर्स, त्यामध्ये 12 AM टू रात्री 11:59 PM पर्यंत. ड्युटी काय असणार आहे, इन्क्लूड व्हेरियस सिच्युएशन, त्यामध्ये व्हेरियस सिच्युएशन्स इन्क्लूड झालेले आहेत. त्यामध्ये एम्प्लॉईज कन्सिडर ऑन दी ड्युटी, सी डिटेल ब्रेकडाऊन. आता खाली ABCD आपण बघूयात, त्यामध्ये कुठले कुठले पॉईंट आहेत, कोणकोणते पॉईंट इन्क्लुडेड आहेत. त्यामध्ये जी ड्युटी आहे ना त्यामध्ये क्लॉजेस दिलेले आहेत. सगळ्यात पहिला तर ड्युटी आहे ते प्रोबेशन पिरियड काय असतं, वेन दी न्यूली अपॉइंटेड अँड अंडर दी प्रोबेशन. म्हणजे प्रोबेशनल टीचर सर्व्हिसेस, म्हणजे प्रोबेशन काय असते की सुरुवातीला जे टीचर्स असतात ना ते जॉईन झाल्या त्यांना एक प्रोबेशन पिरियड दिला जातो की ते कसं वर्क करतात ते बघण्यासाठी. 2 इयर्सपर्यंत त्यांना अप्रॉक्सिमेट 2 इयर्सपर्यंत त्यांना प्रोबेशन पिरियड दिला जातो आहे. जॉईनिंग टाईम का असतं, टाईम अलाउड टू जॉईन आफ्टर ट्रान्सफर और अपॉइंटमेंट. नंतर आता ट्रान्सफर म्हणजे अपॉइंटमेंट झाल्यानंतर एक त्यांना टाईम दिला जातो की ह्या वेळेपासून तुम्ही जॉईन होणार आहात. लगेच जॉईन होत नाही, आज अपॉइंटमेंट झाली आणि लगेच जॉईन होत नाहीत, एक अपॉइंटमेंट पिरियड आणि टाईम दिला जातो आहे. 7 to 10 days जॉईनिंग टाईम इज काउंटेड ॲज अन ड्युटी. त्याच्यानंतर अथराइज्ड ट्रेनिंग जे असते ना, तुम्ही ट्रेनिंगमध्ये गेलाय
जॉईनिंग झाला आहे बट ट्रेनिंग चालू आहे तुमची, तर ते सुद्धा तुमच्या सर्व्हिसमध्येच आहे असं कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर ट्रेनिंग ऑथराइज्ड बाय डिरेक्टर ऑफ दी सोशल वेलफेअर. ट्रेनिंग ऑफ डिरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर एज्युकेशन ॲग्रिकल्चरच्या जे असतात ना ट्रेनिंग, तर त्यामध्ये स्पेसिफिक डिपार्टमेंटली अप्रूव्ड ट्रेनिंग फॉर दी कन्फर्मेशन अँड प्रमोशनसाठी ट्रेनिंग ते दिलेलं असतं. नोट 1 आणि नोट 2मध्ये काय दिलं आहे, जर्नी टाईम टू फ्रॉम, टाईम म्हणजे चालू कुठून झालं आणि कुठंपर्यंत गेलं. त्यानंतर ट्रेनिंग इज पार्ट ऑफ ॲन ट्रेनिंग पिरियड, मग ट्रेनिंग पिरियडचा जो टाईम आहे ना तो पण आपण सर्व्हिसमध्ये काउंट करणार आहे. सेंट्रल पोलीस ट्रेनिंग कॉलेज नाशिक, आता पोलीसची जी ट्रेनिंग असते ना ते नाशिकमध्ये असते. ड्युटी बिफोर जॉईनिंग दी ते बिफोर जॉईनिंग दी ड्युटी जॉईन करायच्या आधी ती ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंग पिरियड प्लस पोस्ट ट्रेनिंग वेट इज इक्वल्स टू ड्युटी असणार आहे, म्हणजे ट्रेनिंग पिरियड प्लस पोस्ट ट्रेनिंग वेट त्याला ड्युटी आपण कन्सिडर करणार आहे. त्याच्यानंतर मिलिटरीमध्ये काय असणार आहे, मिलिटरीमध्ये नोट बघा, त्यामध्ये मिलिटरीमध्ये काय असणार आहे, फॉर मिलिटरी पर्सनल जॉईनिंग पोलीस ॲज अ सब इन्स्पेक्टर सर्व्हिस काउंट डेट फ्रॉम दी लिव्हिंग आर्मी, म्हणजे अंटिल दे आर ऑन दी इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे आर्मी इस्टॅब्लिशमेंट म्हणजे आर्मी एस आय जॉईन दी पोलीस. आर्मी एस आयने काय केलं, इथं पोलीस जॉईन केलं आहे 1 म्हणजे 1 जानेवारी 2010ला. डिस्चार्ज ऑन दी 28 डिसेंबर 2009ला. मग ते जे जॉईनिंग डेट हेच कन्सिडर केलं जाणार आहे. नोट जे आहे एक्साईज डिपार्टमेंट जे असते ना, ट्रेनिंग जे 22 एप्रिल 1962 ड्युटी आहे. पोस्ट ट्रेनिंग वेटिंग टाईम इन्क्लुडेड असणार आहे त्यामध्ये. आता त्यामध्येच काय दिलं आहे, नोट 4 असं दिलं आहे, GST डिपार्टमेंट जे आहे ना, ट्रेनिंग ऑफ दी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर जे असतात ना त्याच्यासाठी GST डिपार्टमेंट ट्रेनिंग जे असतं त्यामध्ये अल्सो इन्क्लूड्स दी गॅप बिटवीन द ट्रेनिंग अँड जॉईनिंगचं, ते पण एक ड्युटी आहेच असं आपण कन्सिडर, ड्युटीचीच डेफिनेशन आहे. जे गॅप्स असतात ना ते सुद्धा आपण ड्युटी आहे असं कन्सिडर करणार आहे. हॉलिडेज फॉलोइंग ट्रेनिंग आर काउंटेड ॲज द पार्ट ऑफ अँड ट्रेनिंग, ते पण हॉलिडेज ड्युरिंग द ट्रेनिंगच्या दरम्यान जर काहीतरी असं काय झालं आहे की त्याचा हॉलिडेज मिळालं ते पण ॲज अ ड्युटी म्हणून आपण काउंट करणार. त्याच्यानंतर ई पॉईंटमध्ये अपेरिंग फॉर दी एक्झाम्स, तुम्ही कुठल्याही एक्झामसाठी त्या ट्रेनिंगच्या दरम्यान किंवा कुठंतरी एक्झाम देत असाल तर डिपार्टमेंटल एक्झाम, प्रमोशन, एलिजिबिलिटी एक्झाम ते सुद्धा ड्युटीमध्ये कन्सिडर होणार आहे. नोट 1मध्ये दिले इफ एक्झाम इज जस्ट बिफोर लिव्ह घ्यायच्या आधी असेल तर स्टार्ट्स आफ्टर एक्झाम, इफ एक्झाम इज ड्युरिंग और आफ्टर द द एक्झाम टाईम लिव्ह इज नॉट अ ड्युटी, ते लिव्ह जे असते ना त्याला आपण ड्युटी कन्सिडर करणार नाही. क्लॅरिफायज द ड्युटी लिव्ह रिलेशनशिप, म्हणजे हे काय क्लॅरिफाय करते की ड्युटी कोणतं आहे आणि लिव्ह कोणतं आहे. म्हणजे सिम्पल काय म्हटलं आहे की इफ एक्झाम बघा, तर नोट 1मध्ये काय म्हणलं होतं की रजेच्या अर्जापूर्वी परीक्षा घेण्यात आली असेल तर परीक्षा संपल्याच्या तारखेनंतर येणाऱ्या तारखेपासून रजा सुरू झाल्याचे समजण्यात येईल. म्हणजे रजेच्या अर्जापूर्वी परीक्षा घेण्यात म्हणजे रजा ह्याच्या आधी तुमची जर एक्झाम झाली असेल तर ती रजा सुरू झाल्या असं समज, म्हणजे लिव्हमध्येच ते कन्सिडर केलं जाणार आहे. रजेच्या कालावधीमध्ये किंवा रजेनंतर ताबडतोब परीक्षा घेण्यात आल्या असतील तर परीक्षेला बसण्याचा कालावधी जो असतो ना, तसेच परीक्षेच्या ठिकाणी जाण्यास तिथून येण्याची कालावधी हा कर्तव्याच्या कालावधीमध्ये येणार नाही. ते कर्तव्याच्या कालावधीमध्ये आपण म्हणजे ड्युटीच्या डेफिनेशनमध्ये ते बसणार नाही असं आपण कन्सिडर करणार आहे. त्याच्यानंतर नोट 2मध्ये काय म्हटलं आहे, महाराष्ट्र अकाउंट क्लर्क एक्झाम जे असतात ऑन व्हॉलंटरी बेसिस ड्युटी, मॅक्झिमम ड्युटी, म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्र लेख लिपिकांची जी परीक्षा असते स्वतःहून बसण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी, त्याचप्रमाणे परीक्षेच्या ठिकाणी जाण्यासाठी व तेथून येण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता कालावधी, हा कर्तव्य जो असतो ना कालावधी असल्याचा समजण्यात जाईल. म्हणजे ते कर्तव्य म्हणजे त्यामध्ये ड्युटीमध्येच ते कन्सिडर करणार आहे. त्यामध्ये हा कालावधी समजण्यात येणार नाही. तर तो रजेचा कालावधी म्हणजे ह्यामध्ये काय म्हटले समजण्यात येईल. ही सवलत 2पेक्षा अधिक वेळा, म्हणजे ह्यामध्ये मॅक्झिमम टॉईस, इथं काय म्हटलं की हे लिव्हमध्ये नॉट ड्युटी, हे लिव्ह आहे नॉट ड्युटी नाही आहे. बट जे महाराष्ट्र अकाउंट्स क्लर्क एक्झाम आहेत ना त्यामध्ये तुम्ही व्हॉलंटरी बेसिसमध्ये गेला असेल किंवा कसंही असू दे, ते मॅक्झिमम टॉईस म्हणजे तुम्हाला 4 तास लागत असेल तर तुम्हाला 8 तासाची टाईम पिरियड इथं दिलं जाणार आहे. आता
ह्याच्यानंतर एफमध्ये जे ड्युटीमध्ये जी डेफिनेशन येणार ड्युटीच्या डेफिनेशनमध्ये, कर्तव्याच्या डेफिनेशनमध्ये, वेटिंग फॉर दी पोस्टिंग. आता वेटिंग फॉर दी पोस्टिंगमध्ये जे आहे, ट्रान्सफर हेल्ड इन दी अबेयन्स रिटर्न फॉर्म लीव डेप्युटेशन पोस्ट अबॉलिश्ड. तर ह्यामध्ये कॅनॉट टेक दी चार्जेस ॲट दी न्यू पोस्ट, म्हणजे कंपल्सरी वेट फॉर दी ड्युटी पोस्ट ऑर्डर रिझम्पशन विदिन जी जॉईनिंग टाईम, जे टाईम दिलेलं असते तोपर्यंत तुम्हाला वेट करावं लागणार आहे. म्हणजे ऑफिसर रिटर्न्स फ्रॉम दी लीव वेट 5 days फॉर दी पोस्ट ऑर्डर पर्यंत तुम्हाला 5 days जे आहे ते टाईम पिरियडचा तुम्हाला थांबावं लागणार आहे. त्याच्यानंतर जीमध्ये काय बोलले, वेटिंग पिरियड बिटवीन दी इथं टेम्पररी एंगेजमेंट अँड दी चेंजिंग चार्ज टेकिंग मॅक्झिमम अप टू जॉईनिंग टाईम जे आहे, म्हणजे अलाउड ओनली विदिन दी जॉईनिंग टाईम लिमिट्स, म्हणजे जॉईंट स्पेशल ड्युटी गिविंग 3 days टू रिपोर्ट दी ड्युटी. 3 days दिले जाते की तुम्ही रिपोर्ट करा 3 दिवसाच्या आत कधीही येऊन. त्याच्यानंतर याच्यामध्ये म्हटलं आहे की ट्रेनिंग इन्क्लूड्स आर्मी रिझर्व, नेव्हल रिझर्व, टेरिटरी आर्मी, होम गार्ड ड्युटी, NCC ऑफिसर ड्युटी. त्याच्यानंतर ट्रेनिंग इन दी आर्म्ड फोर्सेस रिझर्व, बॉय स्कॉट कॅम्प, ते ह्यामध्ये सगळे इन्क्लुडेड होणार आहेत. त्याच्यानंतर आयमध्ये स्पेशल लीव फॉर दी डॉग बाईट ट्रीटमेंट ऑन दी मेडिकल. तर तुम्हाला इथं स्पेशल लीव डॉग बाईट झाला असेल तर इथं स्पेशल लीव असणार आहे. ॲडेड इन 2021मध्ये ॲड केले. फुल पे अलाउड आहे इथं. ओके. त्याच्यानंतर जे आहे, work on university bodies like the government representatives or the ex officio due to the official post, example college principal, attending board studies. तर यामध्ये सुद्धा त्यांना काय केलं जातं, ट्रीटेड ॲज अन ड्युटी. म्हणजे जे इलेक्शन ड्युटी वगैरे असते ना, किंवा ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाते, जे जिल्हा परिषदेचे शिक्षक असतात त्यांना ट्रेनिंग दिलं जाते. ट्रेनिंगच्या वेळेस तुम्ही जर बाहेर असेल तर शाळेत नसाल तरीसुद्धा तुम्हाला ते काय असणार आहे, ॲज अ ड्युटी म्हणून तुम्हाला फुल पेड असतं, ते सॅलरी पेईंग असते, प्लस एक्स्ट्रा भत्ता पण तुम्हाला तिथं दिला जातो. त्याच्यानंतर काय आहे, नेक्स्ट आहे ते 15मध्ये इमॉल्युमेंट्सची डेफिनेशन दिली आहे. इमॉल्युमेंट्स म्हणजे काय, इमॉल्युमेंट्समध्ये काय येतं, तर आता इथं इमॉल्युमेंट्स म्हणजे काय, वित्तलब्धी अशी डेफिनेशन मराठीमधून दिलेली आहे. म्हणजे कशासाठी असते, फॉर दी ऑक्युपेशन ऑफ दी गव्हर्मेंट रेसिडेंटसाठी असते. म्हणजे वित्तलब्धी म्हणजे काय, महाराष्ट्र नागरी सेवा जी आहे, शासकीय निवासस्थानाचा ताबा, नियम यातील नियमांच्या प्रयोजनासाठी वित्तलब्धी या संज्ञेत पुढील बाबींचा समावेश होतो. तर त्यामध्ये काय काय इन्क्लूड येते, सगळ्यात पहिला पे म्हणजे काय असणार आहे इथं, वेतन. सगळ्यात पहिला पे म्हणजे वेतन सांगितलं. तर बेसिक सॅलरी ॲज पर दी पे स्केल ऑफ दी पोस्ट, म्हणजे तुम्हाला एक बेसिक वेतन जरी दिलं जाते इन्क्लुडेड, म्हणजे इथं इन्क्लूड असणार आहे. फॉर एक्झाम्पल मंथली पे किती असणार तुम्हाला, बेसिक सॅलरी जे असणार आहे 50,000 रुपीज, तर ते बेसिक सॅलरी असणार. त्याच्यानंतर पेमेंट फ्रॉम दी कन्सॉलिडेटेड फंड्स अँड फी पोर्शन रिटेन्ड अंडर दी रूल्स. म्हणजे ह्यामध्ये काय म्हटले की भारताच्या किंवा राज्याच्या एकत्रित निधीमधून करण्यात आलेली प्रदाने आणि शासकीय कर्मचाऱ्याला मासिक वेतन व भत्ते याशिवाय एखाद्या पदाची अधिकृत परिश्रमाची भाग म्हणून ठराविक म्हणजे जादा रकमेच्या रूपाने प्रदाने किंवा फी मिळत असल्यास नियमानुसार अशा फीची जेवढा भाग राखून ठेवायची त्याला मुभा जी असेल ना तेवढाच भाग फीचा त्यांना दिला जाते. म्हणजे काय थोडक्यात यामध्ये, इफ दी गव्हर्मेंट सर्वंट रिसिव्स दी पेमेंट फ्रॉम दी कन्सॉलिडेटेड फंडमधनं गव्हर्मेंटला मिळत असेल, और फिक्स्ड मंथली फीज अलाउड टू बी रिटेन्ड, इथं फिक्स्ड केला असेल, दीज फीज आर इन्क्लुडेड इन टू दी ॲडिशनल पेमध्ये, त्यामध्ये इमॉल्युमेंटमध्ये इन्क्लुडेड असणार आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं की कंपन्सेटरी अलाउन्सेस म्हणजे काय, आता कंपन्सेटरी अलाउन्सेसमध्ये काय म्हटलं आहे, विथ स्पेसिफिक एक्सक्लुजन पण आहेत त्यामध्ये. तर त्यामध्ये भारताच्या किंवा राज्याच्या एकत्रित निधीमधून अथवा एखाद्या स्थानिक निधीमधून मिळणारा असला तरी असा प्रवास भत्ता किंवा गणवेश भत्ता, पोशाख भत्ता, साहित्य सामग्री भत्ता, विशेष साहित्य सामग्री भत्ता आणि गणवेशासाठी, घोड्यासाठी व खोगीर सामानासाठी मंजूर केलेले अनुदान हे सोडून मिळणारे पूरक भत्ते जे असतात त्याला आपण काय म्हणणार आहे इथं, इमॉल्युमेंट्स म्हणणार आहे. प्रॉपर इमॉल्युमेंट्सची डेफिनेशन काय येते,
आता ह्यामध्ये प्रॉपर म्हणजे इमॉल्युमेंटची जर डेफिनेशन जर वित्त भत्ता म्हणजे जे आहे वित्तलब्धीची डेफिनेशन बघायला गेली तर त्यामध्ये इमॉल्युमेंट्स रेफर्स टू दी टोटल फायनान्शियल अँड दी नॉन फायनान्शियल कम्पन्सेशन इथे तुम्हाला दिलं जाते टू अ पर्सन रिसिव्ज अँड होल्डिंग द ऑफिस ऑर परफॉर्मिंग दी जॉब. त्यामध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे बेसिक सॅलरी अलाउन्सेस लाईक दी HRA, त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्सेस, ट्रॅव्हल अलाउन्सेस असणार आहेत त्यामध्ये. तर त्याच्यानंतर पर्क लाईक दी त्यामध्ये फ्री हाऊसिंग असते किंवा कार मेडिकल फॅसिलिटीज अदर बेनिफिट्स त्यामध्ये काय असतात इन्क्लूड असतात. जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर बघा मिस्टर प्रिया इज अ जज इन दी हायकोर्ट. जर जज असेल हायकोर्टमध्ये मिस्टर प्रिया एव्हरी मंथ शी रिसिव्ज दी त्यामध्ये तिला त्यांना काहीतरी म्हणजे जे एव्हरी मंथ बेसिक सॅलरी एक मिळत असेल, हाऊस रेंट मिळत असेल, डिअरनेस अलाउन्सेस हे सेपरेट ट्रॅव्हल अलाउन्सेस जे काही आहे ना त्यांना सगळे हे कडून अलाउन्सेस मिळतात. तर त्यालाच आपण इमॉल्युमेंट्स म्हणजे भत्ता म्हटलं जाते, वित्तलब्धी म्हटलं जाते त्यांना. त्याच्यानंतर काय असणार आहे पेन्शन आणि त्यामध्ये असणार आहे पेन्शन इक्विव्हॅलंट ऑफ DCR ची त्यामध्ये काय म्हणते त्यामध्ये एक्सेप्ट वुंड इंजुरी पेन्शन फॅमिली त्यामध्ये इन्क्लुडेड नाही आहे. म्हणजे पेन्शन अमाऊंट्स आर काउंटेड एक्सेप्ट वेअर द स्पेशल फॅमिली पेन्शन आर गिवन कंपन्सेशन इज गिवन अंडर दी लॉ. म्हणजे बेसिकली ह्यामध्ये नॉर्मल पेन्शन वेगळं असते आणि फॅमिली पेन्शन इंजुरी वेगळं असते. त्यामध्ये फॅमिली इंजुरी पेन्शन त्यामध्ये इन्क्लुडेड नाही आहे. ओके. त्यामध्ये जे आहे ना की निवृत्ती आणि निवृत्ती सेवा जे आहे उत्पादन निवृत्ती वेतन समूल यात पुढील बाबींचा समावेश जो आहे ह्यामध्ये होत आहे. त्यामध्ये जे आहेत तरतुदी म्हणजे जखम किंवा इजा निवृत्ती आणि कुटुंब निवृत्ती वेतन यांचा समावेश होत नाही यामध्ये. ओके. तर ह्यामध्ये जे आहे हे 2 एक्सेप्ट ह्यामध्ये हे होणार नाहीत. आणि बी पॉईंट काय आहे निलंबनाधीन जे असलेले निर्वाह भत्ता मिळणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्वाह भत्त्याची रक्कम जी असते ना ती सुद्धा ह्यामध्ये इन्क्लुडेड होत नाही. म्हणजे कंपन्सेशन अंडर वर्कमॅन कंपन्सेशन ॲक्टमध्ये जे मिळते ना ते इथं कन्क्लुडेड होणार नाही आहे. सबस्टॅन्सेस अलाउन्सेस ड्युरिंग दी सस्पेन्शन. आता सबस्टॅन्सेस अलाउन्सेस मराठीमध्ये काय म्हटलं जाते त्याला 5वं जे आहे ते त्या 5व्यामध्ये जे आहे ते निर्वाह भत्ता मिळणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा जो बाबतीत निर्वाह भत्त्याची रक्कम असते ना ते सबस्टॅन्सेस अलाउन्सेसमध्ये इन्क्लूड होते. ट्रीटेड ॲज अन इमॉल्युमेंट ड्युरिंग दी सस्पेन्शनच्या वेळेस त्याला आपण इमॉल्युमेंट्स म्हणतो. त्याच्यानंतर आता प्रोव्हिजो दिले गेले त्यामध्ये त्यामध्ये काय म्हटलं इफ दी गव्हर्नमेंट सर्वंट लॅटर पेज दी फुल पे फॉर दी सस्पेन्शन period म्हणजे डिफरन्स इन दी हाऊस रेंट कॅल्क्युलेटेड ऑन दी सबस्टेन्सेस वर्सेस फुल पे विल बी रिकवर्ड. म्हणजे डिफरन्स टू बी पेड बॅक म्हणजे काय म्हटलं आहे की ऑफिसर गेट्स 20K सबस्टेन्सेस लॅटर एंटायटल टू 40K डिफरन्सेस इन द लायसन्स फी रिकवर्ड. म्हणजे यामध्ये काय म्हणते की परंतु अशा शासकीय कर्मचाऱ्याला इथं जर तुम्ही काढून टाकत असेल तर त्यामध्ये कालावधीचे वेतन जे असतात ना नंतर मंजूर करण्यात आलेले तर निर्वाह भत्त्याच्या आधारे वसूल केलेली लायसन्स फी आणि त्याला शेवटी मिळालेल्या वित्तलब्धीच्या आधारे देय असलेली लायसन्स फी यातील तफावती रक्कम त्याच्याकडून वसूल करण्यात येईल म्हणजे परत घेण्यात येईल असं म्हटलं आहे. म्हणजे तुम्ही जी फी त्यांना म्हणजे किती रुपये फुल पेमेंट दिलं आहे ना जर ऑफिसर गेट्स 20K मिळत असेल आणि तुम्ही 40K दिला असेल तर 20K तुम्ही परत गेट बॅक घेऊ शकता त्यामध्ये. त्याच्यानंतर इथे 3 टिप दिलेल्या आहेत. नोट 1मध्ये काय म्हटलं इमॉल्युमेंट व्हाईल ऑन दी लिव्ह लास्ट कंप्लीट कॅलेंडर मंथ्स ड्युटी पे. तर इथं काय म्हटलं आहे की इमॉल्युमेंट्स तुम्ही जर व्हाईल लिव्हमध्ये असेल इमॉल्युमेंट्स तर ह्यामध्ये लिव्ह मंथ जे आहे पे इज इक्वल्स टू प्रिव्हियस फुल वर्किंग मंथ तुमचं काउंट केलं जाते. म्हणजे ह्यामध्ये मराठीमध्ये काय दिलं आहे की म्हणजे रजेवर असणारे जे शासकीय
शासकीय कर्मचारी असतात ना. वित्तलब्धी म्हणजे रजेवर जाण्यापूर्वी त्यांनी कर्तव्य पार पाडलेल्या मागील संपूर्ण कॅलेंडर माहितीकरता घेतलेली वित्तलब्धी, त्यांची जी संपूर्ण कॅलेंडर त्यांची बघितली जाते. त्याच्यानंतर जे पेन्शन मीन्स फुल पेन्शन बिफोर दी कम्युटेशन, तुम्ही कम्युटेशन करायच्या आधी जे फुल त्यांचं पेन्शन काउंट केलेलं असते ना, विदाऊट रेड्युसिंग म्हणजे कमी न करता, त्याला आपण पेन्शन म्हणणार. त्याच्यानंतर नोट 3 काय म्हटले, रूल अप्लायज टू गव्हर्नमेंट सर्वंट हू जॉईंड बिफोर ऑन ऑर बिफोर म्हणजे त्या दिवशी किंवा त्याच्या आधी, त्यांना काय म्हटलं 2005 नॉट ॲप्लिकेबल टू पोस्ट 2005 रिक्रूट्स लाईक अंडर NPS. त्याच्यानंतर आता फॅमिलीची डेफिनेशन दिली गेली इथं. फॅमिली म्हणजे काय आहे, तर फॅमिलीमध्ये बेसिक जे आहे ना क्लॉज इथं म्हणजे रूल 9 क्लॉज 16 दिलं आहे. तर रूल 9 क्लॉज 16 फॅमिलीची डेफिनेशन जी आहे, इन्क्लूड्स दी गव्हर्नमेंट सर्वंट, जो गव्हर्नमेंट सर्वंट आहे ना त्याची जी बायको असते किंवा नवरा असते म्हणजे स्पाऊस कोणीही असू दे वाईस वर्सा, त्यामध्ये लेजिटिमेट और स्टेप चाइल्ड जो असतोय तो असणार आहे स्टेप चाइल्ड. आणि त्याच्यानंतर पॅरेंट्स, सिस्टर अँड मायनर ब्रदर इफ रिसाइडिंग विदिन दी होलली डिपेंडंट ऑन दी सर्वंट, म्हणजे जे कोण त्यांचे असणार आहेत ना पॅरेंट्स ब्लड रिलेटेड ते सगळे असणार. स्टेप चाइल्ड पण इथं त्यांनी इन्क्लुडेड केलेलं आहे. फॅमिलीमध्ये काय असणार आहे, ओनली दोज लिव्हिंग विथ दी अँड फुल्ली डिपेंडंट ऑन दी एम्प्लॉईच्या, जो एम्प्लॉई आहे ना गव्हर्नमेंट सर्वंट त्याच्यावर कोण कोण फुल्ली डिपेंडंट आहे ते सगळे त्यामध्ये फॅमिली मेंबरमध्ये येणार आहेत. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल नोट दिलेत, त्यामध्ये ओनली वन वाईफ असणार आहे इज काउंटेड ॲज अ, म्हणजे एक वाईफ आहे तिला तेवढंच एक काउंट केलं जाणार आहे. त्याच्यानंतर जे बाकीचे असणार आहेत त्यांना काउंट नाही केलं जाणार आहे. अडॉप्टेड चाइल्ड जे आहे त्याला पण असणार आहे. लेजिटिमेट चाइल्ड इफ इलिगली, जर तिथे लिगली व्हॅलिड असेल तर तिथे त्याला काय असणार आहे ते पण काय काउंट केलं जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे फीची डेफिनेशन 17 दिलेलं आहे. तर फी म्हणजे काय आहे इथं, फीमध्ये जे इन्क्लूड केलं आहे एनी रिक्रुटमेंट और नॉन रिक्रुटमेंट जे आहे, रिक्रुटमेंट पेमेंट फ्रॉम दी सोर्सेस अदर दॅन कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, म्हणजे मनी अर्न्ड आउटसाईड दी गव्हर्नमेंट सॅलरी. तुम्ही काय करताय की गव्हर्नमेंट सॅलरीमध्ये तर तुम्ही कोणत्या तरी डॉक्युमेंटसाठी आधी फी सबमिट करा, मग तुम्हाला हे पुढं जाऊन तुम्हाला तुमचं काम होईल असं जे असते ना तशा टाईपमध्ये तुम्ही काय केलं जाते फी सबमिट केले जाते अदर दॅन दी गव्हर्नमेंट सॅलरी सोडून. नॉट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ट्रेजरीच्या पार्ट नसतो तो. नॉट ॲप्लिकेबल टू द फीज पेड फ्रॉम दी कन्सॉलिडेटेड फंड ऑफ लॉ. कोचिंग क्लास इन्कम जे असते ना ते पर्सनल फीज म्हणजे त्याला आपण फीज म्हणतो, आपण त्याला फीज कॉलेजेसमध्ये ते फीज भरायला लावतात ना तशा टाईपमध्ये. त्याच्यानंतर फर्स्ट अपॉइंटमेंट काय असते, अपॉइंटमेंट टू गव्हर्नमेंट पोस्ट थ्रू दी रिक्रुटमेंट ऑल्सो इन्क्लूड्स दी सिलेक्शन ऑफ दी फ्रेश रिक्रुटमेंट इवन इफ ऑलरेडी इन द अनदर पोस्ट. जरी तुम्ही अनदर पोस्टमध्ये असेल आणि तुमची ट्रान्सफर झाली असेल दुसऱ्या पोस्टमध्ये तरीसुद्धा ते आपण काय करणार आहे इथं न्यू पोस्ट म्हणूनच आपण कन्सिडर करणार आहे. त्याच्यानंतर फॉरेन सर्व्हिसेस काय असणार आहे, अपॉइंटमेंट इन इंडिया ऑर अब्रॉड. फॉरेन सर्व्हिसेसमध्ये काय असणार आहे, अपॉइंटमेंट इन इंडिया म्हणजे बाहेरचे लोक इंडियामध्ये आले आणि अब्रॉडला गेले विथ दी कम्पिटंट ऑथॉरिटीज अप्रुव्हल, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीनुसार. वेअर पे इज फ्रॉम नॉन कन्सॉलिडेटेड फंड, म्हणजे जे असते गव्हर्नमेंट एम्प्लॉई वर्किंग एल्सवेअर बट पेड बाय दी फॉरेन और प्रायव्हेट सोर्सेसमधून मिळत असेल तर त्यांना काय असणार आहे फॉरेन सर्व्हिसेस असणार आहे. त्याच्यानंतर 19A काय म्हणलं, त्यामध्ये डेप्युटेशन म्हणजे काय, गव्हर्नमेंट सर्वंट ट्रान्सफर्ड विदिन दी स्टेट इंडिया अब्रॉड विथ दी गव्हर्नमेंट सँक्शन कडून ते काय केलं असतं डेप्युटेशन म्हणजे ट्रान्सफर केलेलं असते फ्रॉम दी कन्सॉलिडेटेड फंड. इथं लक्षात ठेवायचं की फॉरेनमध्ये नॉन कन्सॉलिडेटेड फंड आहे आणि इथं डेप्युटेशनमध्ये काय आहे कन्सॉलिडेटेड फंडमधून ट्रान्सफर केलेला आहे. त्याच्यानंतर डेप्युटेशन पिरियड किती असणार आहे त्यामध्ये, डेट फ्रॉम दी डेप्युटेशन पिरियडमध्ये फ्रॉम डेट ऑफ रिलायविंग ओरिजिनल पोस्ट टिल द डेट ऑफ रिजॉईनिंग द ओरिजिनल पोस्ट, म्हणजे त्यामध्ये ड्युरेशन ड्युरिंग दी एम्प्लॉई इज ऑफिशियली ऑन दी डेप्युटेशन, म्हणजे जोपर्यंत ओरिजिनल पोस्टमध्ये येत नाही ना तोपर्यंत त्याला आपण डेप्युटेशन पिरियड म्हणतोय. म्हणजे रिलायव्स फ्रॉम दी PWD ऑन दी 1 जानेवारी जॉईन्स बॅक ऑन दी 1 डिसेंबर, 11 मंथ्स डेप्युटेशन त्यांनी तिथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट कोण असणार आहे, ऑल ग्रुप A ऑफिसर्स B ऑफिसर हुज नेम्स इन दी नोटिफाईड गॅझेटमध्ये जे ऑफिशियली येतं ना त्याला गॅझेटेड नोटिफिकेशन म्हटलं जातं.
त्याच्यानंतर गव्हर्मेंट सर्वंट कोण असणार आहे, एनीवन अपॉइंटेड बाय द सिव्हिल सर्वंट जो असतो, पोस्ट इन द स्टेट गव्हर्मेंटमध्ये असतं, सेंट्रल गव्हर्मेंट, युनियन गव्हर्मेंट, त्याला आपण गव्हर्मेंट सर्वंट म्हणतो. त्याच्यानंतर 21मध्ये काय दिले, गव्हर्मेंट कोण असणार आहे, तर गव्हर्मेंटमध्ये आफ्टर दी कॉन्स्टिट्यूशन रेफर्स टू गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र. तर ह्याच्यासाठी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रच गव्हर्मेंट असणार आहे. त्याच्यानंतर अनलेस कॉन्टेक्स्ट अप्लाइज. त्याच्यानंतर हेड ऑफ डिपार्टमेंट अपेंडिक्स 2मध्ये दिलेला आहे. हॉलिडे काय असणार आहे, डिक्लेअर्ड अंडर सेक्शन 25 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये हॉलिडे म्हणजे काय दिलं आहे. आणि त्याच्यानंतर एनी डे डिक्लेअर्ड क्लोज्ड बाय दी गव्हर्मेंट ऑर ऑथॉरिटी. त्याच्यानंतर हॉलिडेमध्ये काय असणार आहे, रिपब्लिक डे, दिवाळी, लोकल हॉलिडेज लाईक दी गणेश विसर्जन, हे सगळे हॉलिडेजमध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर होनरियममध्ये काय येणार आहे, आणि त्यामध्ये वन टाइम और रिक्युरिंग पेमेंट फ्रॉम दी कन्सॉलिडेटेड फंड फॉर दी स्पेशल ऑकेशनल वर्क, म्हणजे एक्स्ट्रा पेमेंट ॲडिशनल टास्कसाठी दिलेलं असते, त्याला आपण होनोरियम म्हणतो. त्याच्यानंतर हाऊस रेंट अलाउन्सेस जे असतात ना, या 4 आहे, त्यामध्ये टू कव्हरेज हाऊस रेंट जे असतात ना, वेन नो गव्हर्मेंट क्वार्टर्स प्रोव्हाइडेड, तर तुम्हाला हाऊस रेंट दिलं जाते. गव्हर्मेंट क्वार्टर्स अवेलेबल नाही आहेत तर तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्सेस दिले जाते. ग्रुप डी सर्व्हिसेस जे असतात, पोस्ट स्पेसिफिकली क्लासिफाईड ग्रुप डी इन दी पोस्ट क्रिएशन और रिक्रुटमेंट रूल्समध्ये ग्रुप डीमधले, तर त्यांना पिओन्स, वॉचमॅन लाईक स्वीपकीपर्स तिथं ते असतात. त्याच्यानंतर जॉईनिंग टाईम जे असतं ना, जॉईनिंग टाईममध्ये टाईम अलाउड टू जॉईन अ न्यू पोस्ट और ट्रॅव्हल बिटवीन दी, त्याला आपण लीव जॉईनिंग टाईम असं म्हणून 7 to 8 days, त्याला पण आपण ते लीव असते ना, त्याला आपण जॉईनिंग टाईमच कन्सिडर करून ड्युटीमध्ये येणार. त्याच्यानंतर लीव परमिशन टू अब्सेंट अंडर दी MCS लीव रूल्स जे असतात ना, त्यामध्ये जर तुम्हाला मिळालं परमिशन तर त्याला आपण लीव म्हणणार. लीव सॅलरी म्हणजे मंथली तुम्हाला लीव मिळणार असतं, पण त्याची सॅलरी पण पे केली जाते, त्याला आपण लीव सॅलरी म्हणतो. त्याच्यानंतर लीन काय असते, टायटल टू होल्ड दी पोस्ट परमनंटली और टेम्पररी इवन ड्युरिंग दी अब्सेन्स, म्हणजे राईट टू रिटर्न टू पोस्ट आफ्टर दी डेप्युटेशन. एक थोड्या काळापुरती तुम्ही लीन घेतला तरी पण तुम्हाला परमनंटली और टेम्पररी तिथं काय असतं, तुम्ही ड्युटीवर असताय, जरी लीव असेल तरी तुमचा पेमेंट चालू असतो. त्याच्यानंतर लोकल अलाउन्सेसमध्ये पेड ड्यू टू द एक्सपेन्सिवनेस, अनहेल्दीनेस, त्यामध्ये काय केलं जातं, लोकल अलाउन्सेस जे असते ना एरियामध्ये, हेडक्वार्टर देअर, त्यामध्ये काय केलं जातं की गडचिरोली अलाउन्सेस फॉर दी ट्रायबल अँड हिली एरिया पोस्टिंगसाठी तुम्हाला तिथं काय दिलं, अलाउन्सेस दिले जाते. त्याच्यानंतर 32मध्ये लोकल फंड काय असते, रेव्हेन्यू मॅनेज्ड बाय दी बॉडी अंडर दी गव्हर्मेंट कंट्रोल और लॉज और रूल्स, म्हणजे त्यामध्ये फंड्स बाय दी लोकल सुपरवाइज्ड बॉडी जे असतात, म्हणजे म्युन्सिपल फंड, जिल्हा परिषदकडनं फंड्स येतात, त्याला आपण लोकल फंड्स म्हणतो. मिनिस्टर सर्वंट कोण असतं, ग्रुप सीमध्ये जे असतात ना, सर्वंट डुईंग दी क्लेरिकल वर्क जे असतात त्यांना आपण मिनिस्ट्रल सर्वंट म्हणतो. जे लाईक दी रेव्हेन्यू ऑफिसर्स वगैरे असतात ना, क्लर्क, त्यांना आपण टायपिस्ट, क्लर्क, अकाउंट असिस्टंट जे असतात त्याला आपण ग्रुप सीमध्ये इन्क्लुडेड असतात. मंथ कॅलेंडर, मंथ म्हणजे काय, त्यामध्ये कॅलेंडर मंथ, काउंट फुल मंथ फर्स्ट, देन एक्स्ट्रा 8 days त्यामध्ये असतात. त्याच्यानंतर जे आहे 34मध्ये परत मंथ डबल झालं. तर मंथमध्ये ना थोडे पॉईंट्स मिसिंग झालेत. त्यामध्ये मंथमध्ये काय आहेत, मंथ कॅलेंडर मंथ व्हाईल दी कॅल्क्युलेटिंग पिरियड मंथ अँड डे, काउंट कंप्लीट कॅलेंडर इथं तुम्हाला काउंट करायचं आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं की मीन्स फुल कॅलेंडर मंथ असणार, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे सगळे इन्क्लुडेड असणार. रिगार्डलेस ऑफ नंबर ऑफ डेज, इथं नंबर ऑफ डेज नाही काउंट करणार, जानेवारी फेब्रुवारी असं मंथ इथं येणार आहे. त्याच्यानंतर हाऊ टू कॅल्क्युलेट दी पिरियड्स, इथं कसं कॅल्क्युलेट करायचं एक्झाम्पल दिल्यात. एमध्ये 25 जानेवारी टू 31 जानेवारी, त्यामध्ये काय झालं 25 to 25 म्हणजे 7 days इथं झाले. त्याच्यानंतर फेब्रुवारी टू एप्रिल 3 months झाले, फेब्रुवारी टू एप्रिल. त्याच्यानंतर 1 May to 13 May, त्यामध्ये 13 days झाले. टोटल ह्यामध्ये 3 months 20 days. ह्यामध्ये एक्झाम्पल दिलेत की मंथ कसं काउंट करायचं असते. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे 35 to 43, ह्यामध्ये ऑफिशिएट काय असतं, वेन दी गव्हर्मेंट सर्वंट टेम्पररी परफॉर्म्स ड्युटी ऑफ दी पोस्ट हेल्ड बाय अनादर, म्हणजे लीनमध्ये असतात ना, गव्हर्मेंट सर्वंट टेम्पररी परफॉर्म्स ड्युटी ऑफ दी पोस्ट हेल्ड बाय दी अनादर, म्हणजे ऑफिसर ए जे आहे ऑन दी लीवमध्ये आहे, तर बी तिथं ऑफिसर काय करतोय, पोस्टमध्ये रोल प्ले करत असतो. आता त्याच्यानंतर पेची डेफिनेशन दिले ना 36मध्ये, तर पे म्हणजे काय, टोटल मंथली अर्निंग इन्क्लुडिंग सँक्शन पोस्ट पे असते.
पर्सनल पे असते, त्यामध्ये इमॉल्मेंट क्लासिफाईड ॲज पर असतात. परत पे ॲज पर दी 6th CPC पे बँड ते लेवलनुसार असतात ते. म्हणजे एक्सक्लूड स्पेशल अलाउन्सेस लाईक दी हॉर्स ऑर दी आउटफिट ग्रँट जे असतात ना, ते इथे इन्क्लूड म्हणजे नसतं, एक्सक्लूड केलं जातं. त्याच्यानंतर पेन्शन जे असते इन्क्लूड दी ग्रॅच्युटी ऑल्सो. ग्रॅच्युटी जे असतं ना, ते सुद्धा इथं काय असते, लमसम अमाऊंट ऑर रिटायरमेंट जे असते ना, ते मिळते. त्याला आपण तिथं पेन्शनचे जे असते त्यामध्ये ग्रॅच्युटी पण इन्क्लुडेड असते. पेन्शन ते असते एबल टू पे जे असतं ना, त्यामध्ये ॲव्हरेज जो असतो पे टू 10 मंथ ऑर दी बेसिक पे ऑफ दी पोस्ट रिटायरमेंट जे असतं ते मिळतं. त्याच्यानंतर पेन्शन 50% ऑफ ॲव्हरेज बेसिक पे ऑर लास्ट ड्रॉन बेसिक पे विचर इज अँड बेटर. म्हणजे 50% तर मिळणारच आहे, पण लास्ट ड्रॉन बेसिक पे असेल तर ते सुद्धा मिळेल त्यामध्ये. त्याच्यानंतर 39मध्ये काय म्हटलं की पेन्शन एबल टू सर्व्हिस दॅट क्वालिफाईज फॉर दी पेन्शन, तर त्याला आपण पेन्शन एबल टू सर्व्हिसेस म्हणतो. त्याच्यानंतर जे असतं पर्मनंट पोस्ट जे असतं त्यामध्ये अ पोस्ट फिक्स्ड पे, नो टाईम लिमिट इथं फिक्स केलेलं नसतं. टिल दी त्यांचं जे रिटायरमेंट एज असते ना तोपर्यंत ते काय असतं, पर्मनंट पोस्ट असते. पर्सनल पे जे असतं एक्स्ट्रा पे टू प्रोटेक्ट लॉस ऑफ प्रिव्हियस पे ऑर ग्रँटेड फॉर दी स्पेशल पर्सनल रिझनसाठी. जे पर्सनल पे असतात ना त्याच्यासाठी त्याला प्रोटेक्ट दी लॉस ऑफ प्रिव्हियस पे आणि त्यामध्ये ग्रँटेड पर्सनल रिझनसाठी पे केलेलं असतं. त्याच्यानंतर प्रिझम्पटिव्ह पे जो असतो ना त्यामध्ये पे अ पर्सन वूड गेट इफ हेल्ड अ पोस्ट अँड डिड इट्स ड्युटी. म्हणजे कॉस्ट लाईक दी डेप्युटेशन कॅल्क्युलेशनसाठी ते जे असतं ते. त्याच्यानंतर प्रोफेशनल जो असतो ना एम्प्लॉई ऑन दी ट्रायल बिफोर दी पर्मनंट अपॉइंटमेंटच्या आधी 2 वर्षासाठी तो ट्रायलमध्ये असतो, त्याला आपण प्रोबेशनर म्हणतो. त्याच्यानंतर जे आहे ते पब्लिक अकाउंटंट ऑफ दी इंडिया आणि स्टेट आहे. ऑल गव्हर्मेंट मेनी एक्सेप्ट दोज अंडर दी कन्सॉलिडेटेड फंड्स, त्याला आपण पब्लिक अकाउंटंट म्हणतो. जसे की PF स्मॉल सेविंग्स असतात त्या टाईपमध्ये. पब्लिक कन्व्हिनियन्स जे असतात ट्रान्सपोर्ट दॅट रन्स रेग्युलरली जे असतात त्याला आपण पब्लिक कन्व्हिनियन्स म्हणतो. नॉट नेसेसरी ऑन दी फिक्स शेड्यूलमध्ये नसतं. त्याच्यानंतर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर जे असतात ना ते डॉक्टर्स आर रजिस्टर्ड अंडर दी महाराष्ट्र ऑर इंडियन मेडिकल लॉजमध्ये जे रजिस्टर्ड असतात. सिलेक्शन ग्रेड जे असतात स्पेशली जे असतात पे स्केल सँक्शन ग्रेड मेरिट और सिनियरिटीनुसार असतात, त्याला सिलेक्शन ग्रेड म्हणतात. स्पेशल पे एक्स्ट्रा पे फॉर दी व्हेरी हार्ड ड्युटीज आणि एक्स्ट्रा वर्क असतात त्याला स्पेशल पे केलं जातं. जे नॉर्मल सॅलरी असते ना ते सोडून त्यांना स्पेशल पे केलं जाते. स्पिअर ऑफ ड्युटीमध्ये जो जॉग्राफिकल एरिया जो असतो साइंड फॉर दी गव्हर्मेंट सर्वंट वर्क, त्याला आपण म्हणजे अँड ऑफिसर पोस्टेड पुणे डिव्हिजन कॅनॉट वर्क इन द मुंबई डिव्हिजन विदाउट ट्रान्सफर त्यांनी करू शकतात. म्हणजे ज्युरिस्डिक्शन डिसाईड केलेलं असतं. त्याच्यानंतर सबसिस्टन्स अलाउन्सेस जे असतात मंथली अलाउन्सेस वेन गव्हर्मेंट सर्वंट इज सस्पेंडेड अँड नॉट रिसिविंग दी फुल पे, तर जनरली 50% ऑफ लास्ट ड्रॉन पे असतं इथं. त्याच्यानंतर सबस्टँटिव्ह पे काय असतं, तर सबस्टँटिव्ह पेमध्ये रेग्युलर पे फॉर दी पोस्ट हेल्ड परमनंटली, नॉट फॉर दी स्पेशल पर्सनल पेसाठी नसतं. त्याच्यानंतर सुपेरियर सर्व्हिसेस काय असते, एनी गव्हर्मेंट सर्व्हिसेस दॅट इज नॉट ग्रुप डी. ग्रुप डीला सोडून बाकीचे जे सर्व्हिसेस गव्हर्मेंटच्या अंडर असतात ना त्याला आपण सुपेरियर सर्व्हिसेस म्हणतो, बट ग्रुप डी इन्क्लुडेड नाही आहे यामध्ये. तर डेफिनेशनचा जो लास्ट हा जो चार्ट आहे ना तो आहे 53मध्ये. टेम्पररी पोस्ट काय आहे, द पोस्ट फिक्स्ड सॅलरी क्रिएटेड अ लिमिटेड टाईम लिमिटसाठी असतं त्याला आपण टेम्पररी पोस्ट म्हणतो. टेन्युअर पोस्टमध्ये टेन्युअर फिक्स केलं जातं आहे, म्हणजे लाईक दी 3 इयर्स सेक्रेटरी, सॉलिटरी 5 इयर्स, असिस्टंट डिरेक्टर 3 इयर्ससाठी असं. त्याच्यानंतर टाईम स्केल पे काय असतं, पे दॅट इन्क्रीजेस विथ द इन्क्रीमेंटनुसार त्यांचा टाईम स्केल इन्क्रीमेंटनुसार वाढत जातं. आयडेंटिकल टाईम स्केल जो असतो मिनिमम मॅक्झिमम इन्क्रीमेंट रेट अँड ड्युरेशन आर दी सेम असतं. त्याच्यानंतर सेम टाईम स्केल पोस्टमध्ये पोस्ट इन द सेम कॅडर जे असतं ना विथ दी आयडेंटिकल ड्युटीज अँड सॅलरीमध्ये, म्हणजे ऑल क्लरिकल पोस्ट ऑफ रेव्हेन्यू डिपार्टमेंट. त्याच्यानंतर ट्रान्सफर मुवमेंट ऑफ पोस्ट ऑफिस जे असतं ना त्या पोस्टमध्ये चेंजेस होत ट्रान्सफर केलं जातं. त्याच्यानंतर ट्रान्झिट टाईम जो असतो ट्रॅव्हल ड्युरिंग द टूर HQ जो म्हणजे हेडक्वार्टर टू डेझिग्नेशन आपलं जे असतं डेस्टिनेशन त्यापर्यंत. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस काय असतात, अलाउन्सेस फॉर द एक्सपेन्सेस इन्कर्ड ड्युरिंग द ट्रॅव्हलिंग, ते अलाउन्सेस आलेलं असतं त्यामध्ये. तर आपण त्याला काय म्हणतो की ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस आलेले असतात त्यामध्ये. तर बेसिकली जे असतात ना इथं ट्रॅव्हलिंग अलाउन्सेसमध्ये अलाउन्सेस अँड एक्सपेन्सेस
सेक्युअर्ड ऑफिशियल ट्रॅव्हलिंग म्हणजे तुम्ही जॉबपर्यंत जाताना तुम्हाला जे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस आलेले आहेत ना, त्याला आपण ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस असं कन्सिडर करतो. मग बस ट्रान्सपोर्ट, टेंट, हॉर्स मेंटेनन्स जे काय आहे ना, त्यामध्ये इन्क्लुडेड होतं त्यामध्ये. त्याच्यानंतर ह्यामध्ये आता सेम पोस्ट आणि आयडेंटिकल टाईममध्ये एक डिफरन्स आहे. त्यामध्ये वेन दी मिनिमम मॅक्झिमम इन्क्रीमेंट रेट जो असतो ना, ड्युरेशन आर दी सेम. ड्युरेशन काय असणार आहे? सेम. पण इथं काय आहे? सेम टाईम स्केल पोस्ट आहे. सेम कॅडर असतो विथ दी आयडेंटिकल ड्युटीज अँड सॅलरी कन्स्ट्रक्शन. त्यामध्ये सेम काय असते? कॅडर असते. ओके. तर आय होप तुम्हाला सगळे डेफिनेशन्स लक्षात आलेच असतील. थँक्यू.